Good morning, all of you. गुड मॉर्निंग. आवाज येतोय का? हो मॅम. Okay. We will wait for 2 minutes and then we will start the lecture. All the students will join the meeting. Please join the meeting fast. Join the lecture. We have started the syllabus point. We have completed the course outcome. Unit number 1, you have written in the notebook. Yes, ma'am. Yes. Unit number 2. Yes, ma'am. Okay. All the points you have written. Unit number 2. Yes, ma'am. So now unit number 3, it is nothing but it is called as a single phase AC circuit. हे लिहिलं नाही ना? लिहिले मॅम. लिहिलेलं आहे का? Yes. Okay. So third also we have completed. Fourth, polyphase AC circuit. No, ma'am. Okay. So the fourth unit, the first unit is a DC circuit. Second unit is magnetic circuit and single phase transformer. Third unit, it is nothing but single phase AC circuit. And fourth unit is nothing but polyphase AC circuit. Okay. So in single phase AC circuit, we have introduced what do you mean by AC circuit? सिंगल फेज एसी सर्किट म्हणजे नक्की काय आहे ते आपण बघणार आहोत. नंतर पुढं त्यामध्ये बेसिक फंडामेंटल्स कन्सेप्ट जे आहेत ते आपण शिकणार आहोत. जनरेशन कसं होत आहे अल्टरनेटिंग व्होल्टेजचं आणि करंटचं ते आपण बघणार आहोत. आफ्टर दॅट एसी सिरीज सर्किट वी आर गोइंग टू सी. ते मी एसी सर्किट मध्ये सांगितलेलं आहे. एसी सर्किटचे 3 पार्ट्स येत आहेत, प्युअर रेझिस्टन्स, प्युअर कॅपॅसिटन्स आणि प्युअर इंडक्टन्स. आणि पुन्हा त्यामध्ये RL, RC आणि RLC सिरीज सर्किट आपण बघणार आहे. तर प्रत्येक सर्किट मध्ये व्होल्टेजचं इक्वेशन काय आहे, करंटचं इक्वेशन काय आहे, पॉवरचं इक्वेशन काय आहे आणि त्याचे फेजर डायग्राम किंवा वेव्हफॉर्म कसे रिप्रेझेंट करायचे आहेत आपल्याला ते आपण बघणार आहोत. नेक्स्ट पार्ट इज नथिंग बट युनिट नंबर 4, पॉलीफेज AC सर्किट. Polyphase AC circuit, it is nothing but more than 2 phases, or it can be represented as 3 phases. So 3-phase circuit, it is nothing but it is called as a polyphase AC circuit. 3-phase voltages किंवा 3-phase currents, they are nothing but they are called as what? Polyphase AC circuit. मग ते जनरेट कसे होत आहेत? R, Y and B 3-phase voltages कसे जनरेट होत आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ओके. जेव्हा तुम्ही 3-phase कुठलाही कनेक्शन बघता तेव्हा 3 वायर्स असतात, रेड, येलो, R, Y and B.
दॅट इज नथिंग बट ब्ल्यू. मग हे कसे आहे का नाही, 3 वायर्स म्हणजे काय, ते रिप्रेझेंट करतायत 3 फेज व्होल्टेजेस, 3 व्होल्टेजेस रिप्रेझेंट करतायत. आणि त्यामध्ये फेज अँगल असतो कितीचा, 120चा फेज अँगल असतोय. मग ते फेज अँगल म्हणजे काय आहे ते आपल्याला एसी सर्किट मध्ये कळणार आहे. आणि नंतर मग आपण 3 फेज व्होल्टेजेस बघणार आहोत कसं जनरेट होते. जसं तुम्हाला सिंगल फेज व्होल्टेज कसं जनरेट होत आहे ते एसी सर्किट मध्ये आहे, तसंच 3 फेज व्होल्टेज कसं जनरेट होत आहे ते आपल्याला फर्स्ट पॉइंट मध्ये आपण पॉलीफेजच्या बघणार आहोत. So 4.1 it is nothing but generation of 3 phase voltages. Second 4.2 is nothing but relation of voltage and current in star and delta connection for a balanced system. म्हणजेच जर हे 3 फेज व्होल्टेजेस स्टार कनेक्शन मध्ये स्टार कनेक्टेड केले, तर स्टार कनेक्शन केलं किंवा डेल्टा कनेक्शन, 2 प्रकारे कनेक्शन तुम्ही करू शकता आहात 3 फेज व्होल्टेजचं, स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन. मग स्टार कनेक्शन मध्ये केलं तर तेव्हा व्होल्टेजचं आणि करंटचं म्हणजेच लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज मध्ये रिलेशन काय आहे किंवा लाईन करंट आणि फेज करंट मध्ये रिलेशन काय आहे ते आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. ऍज वेल एज यू आर गोइंग टू डिराईव्ह द पॉवर फॉर्म्युला. हे झालं स्टार मध्ये. तसंच जर 3 फेज व्होल्टेजेस डेल्टा मध्ये कनेक्ट केलेले असतील तर त्यावेळेस व्होल्टेज, कुठलं व्होल्टेज, 2 व्होल्टेजेस, लाईन व्होल्टेज अँड फेज व्होल्टेज, त्यामध्ये रिलेशन काय आहे आणि करंट, लाईन करंट अँड फेज करंट, त्यामध्ये रिलेशन काय आहे ते आपल्याला ह्या डेरिवेशन्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत. ओके. आणि त्याच्याबद्दल फॉर्म्युले पण महत्वाचे आहेत, ते तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारू शकतात. आणि त्याच्यावर बेस आपल्याला काय आहेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. सो पॉलीफेज एसी सर्किट इज ऑल्सो व्हॉट, थेअरी प्लस प्रॉब्लेम बेस्ड चॅप्टर. थेअरी पण आहे, त्यामध्ये 2च थेअरी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. जनरेशन ऑफ 3 फेज व्होल्टेजेस कसं जनरेट होत आहे आणि अश्विनी किंवा पल्लवी दोघांपैकी करा, तुमचा आवाज यायला लागलाय. रोल नंबर 4 and रोल नंबर 2. रोल नंबर 4 and रोल मी नंबर नाही मॅम. Ashwini and Pallavi, mute yourself. मॅम माझं म्यूटच आहे, अश्विनीचं राहिलं होतं. अश्विनीचं राहिले, मला दिसत नाहीये, म्यूट केलेलं आहे. ओके. So relation of voltage and current in star and delta connection for a balanced system, हे 2 पॉइंट्स आहेत, ते महत्वाचे आहेत. त्याच्यावर बेस तुम्हाला प्रॉब्लेम्स असणार आहेत. या सेकंड 4.2 या बेस वरती तुम्हाला प्रॉब्लेम्स असणार आहे. हे तुमचा थेरी बिट आहे, जनरेशन ऑफ 3 फेज व्होल्टेजेस. आणि यामध्ये 2 डेरिवेशन्स येत आहेत, स्टार आणि डेल्टाचं. व्होल्टेज आणि करंट कसं तुम्ही डिराईव्ह करणार आहात त्याच्यावर एमसीक्यू पण असतील, त्याच्यावर प्रॉब्लेम पण असणार आहे. हे थेरी बिट आहे पहिला, आणि दुसरा जो आहे तो डेरिवेशन बिट आहे, as well as problem based असणार आहे. So that is about unit number 4, that is polyphase AC circuit. Clear with this? झालेला आहे का? लिहून घ्या. 1 मिनिट देते मी तुम्हाला, लिहून घ्या. युनिट नंबर 4 polyphase AC circuit. Finish? सुजय गायकवाड लिहिले का? सुजय गायकवाड. Yes, ma'am. झालं का? हो मॅम. श्वेता जाधव. श्वेता Yes, ma'am. जाधव. Yes, ma'am. रोल नंबर 6.
श्वेता कुठला Yes, chapter ma'am. आहे? चॅप्टरचं नाव काय? Yes, ma'am. चॅप्टरचं नाव काय? Polyphase circuit. पॉलिफेज एसी सर्किट. Polyphase circuit. ओके, लिहून घेतलं का? Yes, ma'am. Okay. So all of you have written the fourth chapter units. Sub units लिहिले का? I will go for the fifth chapter. So in section first, there are total 4 chapters. First is a DC circuit, second is a magnetic circuit and single phase transformer. Third is a AC circuit, single phase AC circuit, and fourth is polyphase AC circuit. So that will your complete what? That is nothing but the section first of basic electrical and electronics. That is electrical part. Section first include electrical part. Now we will go for the section second, which is nothing but the electronics part. And in the section second, we will start with the unit number 5, and that is nothing but it is called as the semiconductor diodes. नाव काय? सेमीकंडक्टर डायोड्स. मला वाटते हा जो तुमचा सब युनिट आहे 5.1, हे तुमचे 5.1 जो आहे हा तुमचा 12वी मध्ये ऑलरेडी झालेला आहे. फिजिक्स मध्ये किंवा फिजिक्स मध्ये झालेला असणार आहे. व्हॉट डू यू मीन बाय सेमीकंडक्टर ॲज वेल एज पीएन जंक्शन डायोड. पी टाइप सेमीकंडक्टर आणि एन टाइप सेमीकंडक्टर हे केमिकली कंबाईन केले जातात, तर एक डिव्हाइस फॉर्म होतो. त्या डिव्हाइसला काय म्हणतो आपण? डायोड. ओके, मग क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल आपण बघणार आहोत. कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टर. आणि मग सेमीकंडक्टर मध्ये पी टाइप आणि एन टाइप बघणार आहोत. आणि मग ते कंबाईन केल्यानंतर पीएन जंक्शन डायोड हा तयार होतो आहे. मग त्यावेळेस पी टाइप आणि एन टाइप बघताना किंवा मग डोपिंग म्हणजेच काय आहे, ऍडिशन ऑफ इम्प्युरिटी ते काय आहे, मग डिप्लिशन लेअर कसा फॉर्म होतो आहे विदाउट बायसिंग, अनबायस डिप्लिशन लेअर. मग बायसिंग केल्यानंतर, बायसिंग म्हणजे एक्सटर्नल सप्लाय व्होल्टेज दिल्यानंतर डिप्लिशन लेअर मध्ये काय चेंजेस होत आहेत, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, फॉरवर्ड बायसिंग, रिव्हर्स बायसिंग, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ग्राफ कशा आहेत व्होल्टेज आणि करंटचे फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग मध्ये, ते आपल्याला बघायचं आहे. आणि बॅरियर पोटेन्शियल म्हणजे नक्की काय आहे हे तुम्हाला 12वी सगळं झालेलं आहे. सो 5.1 हा तुम्हाला काय आहे, तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात, ते आपण पुन्हा फक्त रिवाइज करायचं आहे. नेक्स्ट 5.2 इज नथिंग बट डायोड ऍप्लिकेशन्स. डायोड कुठे कुठे यूज केलेले आहेत, मग त्याचे ऍप्लिकेशन काय घेतले त्यांनी, रेक्टिफायर ऍप्लिकेशन घेतले. रेक्टिफायर मध्ये डायोड यूज केलेले असतात. ओके, सो त्याचे सर्किट डायग्राम कसा आहे, मग हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये किती डायोड यूज केले जातात टू कन्वर्ट एसी टू डीसी. रेक्टिफायर म्हणजे काय, कन्वर्जन ऑफ एसी टू डीसी. मग हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये हाऊ मेनी डायोड्स आर यूज अँड हाऊ इट इज यूज्ड टू कन्वर्ट एसी टू इंटू डीसी. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये किती डायोड यूज केले जातात. ब्रिज रेक्टिफायर मध्ये त्याचं वर्किंग कसं असतं, सर्किट डायग्राम कशी असती, वेव्हफॉर्म कशा असतात, ते आपल्याला बघायचं आहे. नंतर जो पार्ट येतो आहे तो कॅपॅसिटर फिल्टर. मग आपण फुल वेव्ह रेक्टिफायर इथे जर बघितलेला आहे, मग ते कॅपॅसिटर जेव्हा आपण यूज केले जातं त्या फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट मध्ये, त्यावेळेस वेव्हफॉर्म मध्ये काय चेंजेस होत आहेत ते आपल्याला बघायचे आहे. आणि फॉर्म्युला फॉर रिपल फॅक्टर. ओके, मग ह्याच्याकडे डेरिव्हेशन्स पण आहे, त्यामध्ये आपल्याला अनालिसिस करायचं आहे सगळे पार्ट्सचे. आरएमएस व्हॅल्यू, ऍव्हरेज व्हॅल्यू, ते सगळं आहे यामध्ये, ते आपण बघणार आहोत. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय काय आहे ते आपण. नंतर 5.3 म्हणजे काय आहे, स्पेशल पर्पज डायोड. तुम्हाला आता पीएन जंक्शन डायोड फक्त या 2 पॉइंट मध्ये लक्षात आलेला आहे. मॅम आवाज क्लिअर येत नाहीये. हा, आवाज क्लिअर येत नाहीये तुमचा. आवाज येत नाही का? हा मॅडम. आता येतोय का? आता येतोय का? ब्रेक होतोय मॅडम. ब्रेक होतोय का? थांबा 2 मिनिट. मॅडम गेल्या.
Okay, now you can see, you can tell me if my voice is breaking. Okay, next is the special purpose diode. स्पेशल पर्पज डायोड मध्ये काय येणार आहेत आपले वेगवेगळे डायोड्स बघणार आहोत आपण. फोटो डायोड म्हणजे नक्की काय आहे? लाईट इमिटिंग डायोड, एलईडी त्याला म्हणतो आपण. एलईडी आपण बघतो आहेत, एलईडी चे बल्ब आपण यूज करतो आहोत, ट्यूबलाइट्स असतात. मग एलईडी कसं फंक्शन होत आहे? लाईट इमिटिंग डायोड. मग नंतर 7 सेगमेंट डिस्प्ले जे आपण फ्रीज मध्ये किंवा डिस्प्ले आपण वापरतो आहोत कारमध्ये किंवा ओव्हन मध्ये, तिथे एकाने एलईडी हे कसे फंक्शन करते 7 सेगमेंट डिस्प्ले म्हणून ते आपण बघायचं आहे. आणि नेक्स्ट जो थर्ड डायोड जो आपण बघणार आहोत इथमध्ये तो आहे झीनर डायोड. तो कुठला आहे? द डायोड विच इज वर्किंग इन अ रिव्हर्स बायस मोड. रिव्हर्स बायस मोड मध्ये वर्किंग करत असतो हा डायोड. त्यावेळेस त्यामुळे ह्याला त्याचं वर्किंग कसं आहे, त्याचं व्होल्टेज आणि करंट कॅरेक्टरिस्टिक्स रिव्हर्स बायस मध्ये कशी आहे आणि व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून तो ऍक्ट करतो आहे आणि त्यावेळेस त्याची सर्किट डायग्राम कशी आहे, त्याचं वर्किंग कसं होतंय जेव्हा तो व्होल्टेज रेग्युलेटर व्होल्टेज कसं रेग्युलेट करतो आहे ते आपल्याला या 5.3 मध्ये बघायचं आहे बिटमध्ये. म्हणजे पहिल्या 5.1 मध्ये बेसिक्स सगळे बघायचे आहेत. बेसिक म्हणजेच काय? डिप्लिशन लेअर, बॅरियर पोटेन्शियल रिलेटेड टू पीएन जंक्शन डायोड, त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, बायसिंग कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे. सेकंड मध्ये ऍप्लिकेशन ऑफ डायोड बघणार आहोत. मग रेक्टिफायरचे प्रकार बघणार आहोत त्यामध्ये आणि त्यांची सर्किट डायग्राम बघणार आहोत. आणि 5.3 मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ डायोड यू आर गोइंग टू सी इन डिटेल. So that will complete what the unit number 5, that is semiconductor diode. So write down all the bits clearly. आपल्याला हे स्टेप बाय स्टेप सगळे बीट डिटेल मध्ये घ्यायचे आहेत. I will give you 1 minute to write. Please write down. अश्विनी रोल नंबर 4 आहे का? हा मॅम. ओके. अपर्णा लोकरे. Yes, ma'am. ओके. तुषार मोरे. तुषार मोरे B28. तुषार मोरे. तुषार मेटकरी 26. Yes, ma'am. कुठला चॅप्टर चाललाय तुषार आपला? तुषार, what is the name of the chapter? मेटकरी तुषार. येस मॅम. Yes, ma'am. नाव काय आहे चॅप्टरचं जो आपण आता बघत आहोत, त्याचा सिलेबस बघत आहोत? Semiconductor diode. सेमीकंडक्टर डायोड. तुमचा तो पार्ट थोडासा तुम्हाला आठवते का 12वी मध्ये काय काय झालेलं आहे सेमीकंडक्टर डायोडचं? 12वीत झाला होता का? हो झाला होता. ओके. ऋषी शिंदे. प्रेझेंट मॅम. ओके. अंजली 43. Yes, ma'am. Okay. Whether you have written the points, Anjali? Yes, ma'am. Or B54. B54. B54 नाव काय तुमचं? Snehal Kadam. B54 इथे आरेश जाधव दिसते की? मॅम तुमचा आवाज नाही क्लिअर आला मला. B42 ऐकायला. B54 54. जाधव B54.
स्वप्नाली पवार Hello. 45. रोहित मिसाळ. रोहित मिसाळ B56. Yes, ma'am. Okay. So whether you are written the points? Points झालेत का लिहून? पल्लवी, सुजय, तुषार झालेत का लिहून? येस मॅम. Yes, ma'am. Okay. येस मॅम झाले. Okay, I will go for the next chapter now. That is Yes, ma'am. unit number 6. Unit number 6 is bipolar junction transistor. आवाज कट होत नाही ना? होतोय मॅडम. येस मॅम. मॅम ब्रेक होते आवाज. मॅम आवाज ब्रेक होतोय. Bipolar junction transistor. So the next chapter, unit number 6 is BJT, bipolar junction transistor. We have seen diode, PN junction diode, when P type and N type combine केलेले असतात तेव्हा डायोड फॉर्म होतं. P type आणि N type सेमीकंडक्टर. त्याप्रमाणेच ट्रान्झिस्टर कधी फॉर्म होणार? ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल्स असतात, बेस, इमिटर आणि कलेक्टर. ओके, मग हा जो डिव्हाइस आहे तो कधी फॉर्म होता? NPN म्हणजेच काय आहे? जेव्हा P टाइप हा काय आहे? सँडविच केला जातो 2 N टाइप मध्ये. That is nothing but it is called as the NPN. Similarly PNP. PNP म्हणजेच काय असणार आहे? कोणी सांगू शकेल का आता? एन सँडविच केला जातो त्यात. N टाइप सेमीकंडक्टर हा सँडविच केला जातो 2 P टाइप सेमीकंडक्टर मध्ये. आणि त्यावेळेस जेव्हा असं केमिकली कॉम्बिनेशन केलं जातं तेव्हा 2 डिव्हाइस तयार होत आहेत, NPN आणि PNP ट्रान्झिस्टर. ते आपण बघणार आहोत. त्याला आपण बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टरचे प्रकार म्हणतो. BJT चे 2 प्रकार आहेत, NPN आणि PNP. मग त्यामध्ये अजून 3 टर्मिनल्स असतात ट्रान्झिस्टरला, बेस, इमिटर आणि कलेक्टर. मग बेस जर इनपुट आणि आउटपुटला कॉमन असेल तर त्याला काय म्हणतो आपण? कॉमन बेस कॉन्फिगरेशन. बेस जर इनपुट आणि आउटपुटला कॉमन असतील तर त्याला सेम असतील तर त्याला आपण म्हणतो कॉमन बेस कॉन्फिगरेशन. सिमिलरली कलेक्टर जर कॉमन असेल, कलेक्टर टर्मिनल हा कॉमन असेल इनपुट आणि आउटपुटला तर त्याला आपण म्हणतो CC कॉन्फिगरेशन. आणि तिसरा जो आहे तो कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. इमिटर जर कॉमन असेल इनपुट आणि आउटपुटला त्याला आपण म्हणतो CE कॉन्फिगरेशन किंवा कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. मग त्यामध्ये आपण इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स या CB, CE आणि CC चे बघणार आहोत. 3 कॉन्फिगरेशन्स आहेत ते आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे त्याचं, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ग्राफ काय आहे व्होल्टेज आणि करंटचा इनपुट मध्ये आणि आउटपुट मध्ये, ते आपण बघणार आहोत. मग आपण कम्पेअर करणार आहे. एक टेबल आहे आपल्याला, कंपॅरिझन टेबल. कशामध्ये कम्पेअर करायचं आपल्याला? या 3 कॉन्फिगरेशन बद्दल कम्पेअर करायचंय. कॉमन बेस, कॉमन इमिटर आणि कॉमन कलेक्टर. हे आपल्याला या ट्रान्झिस्टर मध्ये बघायचा. हा थेरॉटिकल चॅप्टर आहे, हे लक्षात घ्या. BJT जो आहे हा पूर्ण थेरॉटिकल चॅप्टर आहे. यामध्ये तुम्हाला हे नाहीये, काय म्हणतात, प्रॉब्लेम्स नाहीये. हा थेरॉटिकल चॅप्टर आहे, ते तिथं तुम्ही मेन्शन करू शकता. BJT हा थेरॉटिकल चॅप्टर आहे. ऍप्लिकेशन सेकंड पॉइंट काय आहे? 6.2 ऍप्लिकेशन ऑफ ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर कुठं कुठं यूज केलेले आहे, त्याचे ऍप्लिकेशन काय आहेत?
ट्रान्झिस्टर कॅन बी यूज ॲज अ स्विच ऑन ऑफ करण्यासाठी. मग तो कसा यूज करतोय त्यावेळेस त्याची सर्किट डायग्राम काय आहे ते आपल्याला शिकायचं आहे. आणि नंतर काय, ट्रान्झिस्टर कॅन बी यूज टू एम्प्लिफाय द सिग्नल, इनपुट सिग्नल एम्प्लिफाय करण्यासाठी. मग तो एम्प्लिफिकेशन कसा करतो आहे, त्याची सर्किट डायग्राम कशी आहे ती आपल्याला तिथं वर्किंग बघायचं आहे. सो दॅट इज अ theoretical chapter, that is BJT. So write down the 2 points, 6.1 and 6.2 आणि त्याचे सब युनिट्स लिहू शकता तुम्ही. I/O म्हणजे इनपुट स्लॅश आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. CB कॉमन बेस, CE कॉमन इमिटर, CC कॉमन कलेक्टर. Okay, finish with the points. Yes, ma'am. The next unit. हे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर चुकून झालेलं आहे, तिथे लिहू शकता तुम्ही ट्रान्सड्यूसर. What you are going to write, that is transducer. Okay, so the next chapter is nothing but transducer. Transducer, it is a device, nothing but what. आठवते का ट्रान्झ्युसर म्हणजे काय आहे? कुणाला माहिती आहे का ट्रान्झ्युसर म्हणजे काय आहे? डेफिनेशन काय आहे? ट्रान्झ्युसर बघितलंय का तुम्ही? Transducer, it is a device which is used to convert one form of energy into One form of energy, another form of energy. Okay. So transducer, it is a device which is used to convert one form of energy into another form. मग त्यामध्ये जेव्हा तुम्ही ट्रान्झ्युसर कुठल्याही ऍप्लिकेशन मध्ये यूज करतात तर कुठले कुठले पॅरामीटर बघायचे असतात सिलेक्शन करताना. ट्रान्झ्युसर जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता आहात कुठलाही पर्टिक्युलर ऍप्लिकेशन साठी तर कुठले कुठले पॅरामीटर्स, 9-10 पॅरामीटर्स आहेत ते आपण डिटेलमध्ये बघायचे आहे. सेन्सिटिव्हिटी काय आहे, रिजिडनेस काय आहे ते आपल्याला बघायचे आहे. तसे 9 किंवा 10 पॅरामीटर आहेत ते आपण डिटेलमध्ये बघणार आहेत. सो पॅरामीटर फॉर सिलेक्शन ऑफ ट्रान्झ्युसर, दॅट इज वन बिट. मग नंतर काय आहे, स्ट्रेन गेज म्हणजे नक्की काय आहे? दॅट इज नथिंग बट रेजिस्टन्स, चेंज इन द रेजिस्टन्स, इट इज कन्वर्टेड इंटू व्होल्टेज. वायरचा जो रेजिस्टन्स आहे तो जर चेंज झाला तर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज कसं चेंज होत आहे या वायर टाइप स्ट्रेन गेज मध्ये आपण बघणार आहोत. नंतर लोड सेल, दिस इज नथिंग बट इट इज अ टाइप ऑफ ट्रान्झ्युसर ओनली. लोड सेल आणि एलव्हीडीटी, लिनियरली व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्झ्युसर. Linearly variable differential, linearly V stand for variable and D for differential and T for transducer. Okay, मग त्याला लिनियरली व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर पण म्हणतात कारण की ट्रान्सफॉर्मर सारखं त्याचं कन्स्ट्रक्शन आहे म्हणून त्याला ट्रान्सफॉर्मर पण म्हणतात. नंतर हा झाला तुमचा काय आहे पहिला पार्ट. हा पण चॅप्टर जो आहे ट्रान्झ्युसर हा पूर्ण थेरॉटिकल आहे. देयर इज नो प्रॉब्लेम्स फॉर दिस चॅप्टर. सो 7.2 अगेन टेम्परेचर आणि अदर ट्रान्झ्युसर. टेम्परेचरचे कुठले कुठले ट्रान्झ्युसर आहेत ते आपल्याला बघायचं आहे. थर्मोकपल आहे, थर्मिस्टर आहे.
आणि अदर टाइप ऑफ ट्रान्झिस्टर कुठले आहेत? LDR, सोलार सेल. Okay, that is conversion of one form of energy into another. Whenever there will be a change in the temperature, you will get what? Change in the output voltage or change in the resistance. थर्मोकपल असेल तर तुम्हाला चेंज इन द टेम्परेचर असेल तर आउटपुट व्होल्टेज मध्ये चेंज होणार आहे, आणि थर्मिस्टर असेल तर चेंज इन द टेम्परेचर यू विल गेट चेंज इन द रेजिस्टन्स. मग ते कसं होत आहे, त्याचा कन्स्ट्रक्शन कसं आहे, डायग्राम कशी आहे, त्याची वर्किंग कसं आहे, ते LDR आणि सोलार सेल पण आपण बघणार आहोत. हा झाला तुमचा 7.2 आणि 7.1 मध्ये इंट्रोडक्शन आहे ट्रान्झिस्टरचा आणि पॅरामीटर कुठले कुठले आपण सिलेक्ट करतो आहे. तर हे झाले दोन्ही पण बिट कंबाईन करून टोटल जो तुमचा आहे युनिट नंबर 7 ट्रान्झिस्टर, दॅट इज अ थेरॉटिकल चॅप्टर. सो यू कॅन राईट देअर थेरॉटिकल चॅप्टर आहे म्हणून. सो राईट डाऊन द सब युनिट्स. तुमचे सगळे सुरू झाले का लेक्चर? बाकीचे लेक्चर सुरू झाले का सगळे? येस मॅम. सिलेबस बुक संपला का? चॅप्टर सुरुवात केली का? हा मॅम. Yes, ma'am. ओके. So finish with the bits. Can I go for the next chapter? Yes, ma'am. So I will go. The last chapter, it is nothing but unit number 8, introduction to digital electronics. Okay. So unit number 8 is nothing but digital electronics. इंट्रोडक्शन टू डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. मग इथं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स का म्हटलेलं आहे, कारण की त्यामध्ये आपण काय बघणार आहोत? नंबर सिस्टीम बघणार आहोत. नंबर सिस्टीम म्हणजे नक्की काय आहे? नंबर सिस्टीमचे 4 प्रकार तुम्हाला माहित असणार आहेत. डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजेच काय आहे, बायनरी नंबर सिस्टीम म्हणजेच काय आहे, ऑक्टल म्हणजेच काय आणि हेक्साडेसिमल म्हणजेच काय आहे. ओके. स्लाइड दिसत नाही यात. स्लाइड दिसत नाही आठवी. पीपीटी दिसत नाहीये का? 7th चॅप्टरची पीपीटी दिसते, 8th चॅप्टरची हा दिसते आता मॅम. आता दिसतेय का? Whether you can see? साक्षी, येस मॅम. पीपीटी दिसतेय का? नो मॅम. पीपीटी दिसत नाही. मॅम विजिबल आहे आता. हा, दिसायला लागली का? येस मॅम. येस मॅम. सो लास्ट चॅप्टर इज इंट्रोडक्शन टू डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. मग त्यामध्ये आपण नंबर सिस्टीम बघणार आहोत. बायनरी, डेसिमल, ऑक्टल, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे नक्की काय आहे, आणि बायनरीचं डेसिमल मध्ये कसं कन्वर्ट करायचं, बायनरीचं ऑक्टल मध्ये कसं कन्वर्ट करायचं, बायनरीचं हेक्साडेसिमल मध्ये कसं कन्वर्ट करायचं. सिमिलरली डेसिमलच्या अदर 3 पार्ट मध्ये कसं कन्वर्ट करायचं, ऑक्टलचा अदर 3 पार्ट मध्ये कसं कन्वर्ट करायचं, आणि हेक्साडेसिमलचा अदर 3 पार्ट मध्ये एकूण आपल्याला 12 कन्व्हर्जन्स आहेत. ओके, 12 कन्व्हर्जन्स आहेत आणि त्याच्यावरती बेस काय असणार आहेत, प्रॉब्लेम्स असणार आहेत.
So in the MCQ, they can ask convert binary to decimal for the following numbers. मग त्यावेळेस तुम्हाला ते यायला पाहिजे आहे. प्रत्येकाला प्रोसिजर आहेत, ते प्रोसिजर आपण लक्षात ठेवायचे आहेत. मग ते कन्वर्जन येणार आहे. मग हे झालं तुमचं इंटर कन्वर्जन. इंटर कन्वर्जन म्हणजेच कन्वर्जन करायचं आहे. आणि बायनरी कोडेड बीसीडी कोड, दॅट इज बीसीडी कोड एक प्रकार आहे, तो आपण बघायचा आहे यामध्ये. नंतर सेकंड जो आहे बायनरी अरिथमॅटिक, म्हणजे टूज कॉम्प्लिमेंट, वन कॉम्प्लिमेंट. वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय आहे, एक नंबर जर दिला असेल आपल्याला बायनरी नंबर 1001, तर त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट काय येणार आहे, 1001. हा बायनरी नंबर, बायनरी आहे नंबर, तर त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट काय येणार आहे, जिथं 1 आहे तिथं काय रिप्लेस करायचं, 0. जिथं 0 आहे तिथं काय रिप्लेस करायचं, 1. सो जिथं 1 आहे तिथं रिप्लेस करायचंय 0, अँड 0 असेल तिथं रिप्लेस करायचं आहे 1. मग वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ 1001, इट विल बी नथिंग बट व्हॉट, काय असणार आहे, 0110. ओके, 0110. हे तुमचं बायनरी वन्स कॉम्प्लिमेंट असणार आहे. तसंच टूज कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, त्यामध्ये फक्त वन्स कॉम्प्लिमेंट पहिला घ्यायचा त्या नंबरचा आणि त्यामध्ये ऍड करायचं 1. मग त्यावेळेस तो टूज कॉम्प्लिमेंट होणार आहे. मग हे टूज कॉम्प्लिमेंट काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग टूज कॉम्प्लिमेंट झाल्यानंतर त्याचं सबस्ट्रॅक्शन बघायचं आहे. ऍडिशन ऑफ बायनरी नंबर पहिलं बघणार आहे, सबस्ट्रॅक्शन बायनरी नंबरचं बघणार आहे, आणि नंतर सबस्ट्रॅक्शन युजिंग टूज कॉम्प्लिमेंट आपल्याला बघायचं आहे. ते झालं बायनरी अरिथमॅटिक सेकंड पॉइंट. लॉजिक गेट्स हे पण तुमचे झालेले आहेत 12वीत. लॉजिक गेट्स म्हणजे नक्की काय आहे, अँड गेट, ऑर गेट, नॉर गेट, नॅन गेट, नॉर गेट. नॅन्ड आणि नॉर हे काय आहे, युनिव्हर्सल गेट आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. हाऊ इट इज ऍक्टिंग एज अ युनिव्हर्सल गेट. युनिव्हर्सल गेट म्हणजेच नॅन्ड आणि नॉर यूज करून दोन किंवा 3 नॅन्ड गेट किंवा एकच नॅन्ड गेट यूज करून आपण बेसिक गेट काय करू शकतो, फॉर्म करू शकतो. एक नॅन्ड गेट करून आपण नॉट गेट फॉर्म करू शकतो. 2 नॅन्ड गेट करून आपण अँड गेट फॉर्म करू शकतो, आणि 3 नॅन्ड गेट करून आपण ऑर गेट फॉर्म करू शकतो. सो नॅन्ड आणि नॉर गेट दे आर नथिंग बट युनिव्हर्सल गेट. सिमिलरली त्यामध्ये अजून आपण बघणार आहोत एक्सऑर म्हणजेच काय आहे, एक्सनॉर म्हणजे काय गेट आहे. मग त्यावेळेस त्याचे सिम्बॉल काय आहेत प्रत्येकाचे, आउटपुट इक्वेशन काय आहे, ट्रूथ टेबल काय आहे, ते आपल्याला बघायचं आहे. आणि युनिव्हर्सल गेट मी तुम्हाला सांगितले, नॅन आणि नॉर आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहे. हा झाला तुमचा थर्ड पार्ट, दॅट इज नथिंग बट द लॉजिक गेट्स. नेक्स्ट इज द बुलियन अल्जेब्रा. बुलियन अल्जेब्रा म्हणजे जेव्हा तुम्ही एक्सप्रेशन्स असतात वेगवेगळे, ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट किंवा बी कॉम्प्लिमेंट सी असं एक्सप्रेशन असणार आहे, ते तुम्ही वेगवेगळे रूल्स आहेत ते रूल्स लक्षात ठेवून ते इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि आपल्याला थेरम्स आहेत, डी मॉर्गन थेरम्स, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, हे थेरम आपल्याला बघायचे आहे. मग तो झाला तुमचा चौथा पॉइंट, दॅट इज नथिंग बट बुलियन अल्जेब्रा. So number system, binary arithmetic, logic gates and Boolean algebra, it will complete what, the last part, last chapter, that is nothing but 8th part, that is digital electronics. त्यामध्ये 8.1, 8.2 आणि 8.4 यामध्ये काय आहेत तुमचे 3 पॉइंट्स. 8.1, 8.2 आणि 8.4 मध्ये तुम्हाला काय असणार आहेत, प्रॉब्लेम्स असणार आहेत. आणि 8.3 हा थेरॉटिकल आहे, दॅट इज नथिंग बट लॉजिक गेट्स. Okay with this? Yes. You can write.
Okay. So that will complete your syllabus point. That is nothing but from unit number 1 to unit number 2, 8. That is nothing but it will cover basic electrical and electronics engineering syllabus. Out of 8 chapter, the 4 chapter include electrical part, that is section 1, and remaining 4 chapter, which includes what? That is electronics part. That is nothing but the second part of your subject. So clear with this? लक्षात आलेला आहे का syllabus point? Now next point is nothing but internal continuous assessment. That is nothing but ICA. म्हणजे आपल्याला कुठले कुठले म्हणू शकता तुम्ही एक्सपेरिमेंट्स कुठले कुठले करायचे आहेत. इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट म्हणजे जे तुम्हाला टर्मवर्क देणार आहोत आम्ही, ते टर्मवर्क कशावर बेस आहेत त्यासाठी एक्सपेरिमेंट तुम्हाला लिहायचे आहेत. मग ते तुम्ही लिहून आम्हाला काय करायचे, ऑनलाईन पाठवायचे आहेत. मग कुठले कुठले एक्सपेरिमेंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगते आहे. सो फॉर इलेक्ट्रिकल पार्ट, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी 5 एक्सपेरिमेंट्स आहेत. ते कुठले आहेत बघा. हँड ऑन टाइप्स ऑफ वायर्स कुठले कुठले आहे, वायरिंग सिस्टीम काय काय आहे आणि वायरिंग एक्सरसाइज कसे करायचे आहेत. हा तुमचा पहिला एक्सपेरिमेंट आहे. सेकंड जो आहे तो व्हेरिफिकेशन ऑफ केव्हीएल आणि केसीएल. केव्हीएल केसीएलचा तुम्ही शिकणारच आहेत पहिल्या चॅप्टर मध्ये. मग त्याचं व्हेरिफिकेशन आपण प्रॉब्लेम घेऊन किंवा सर्किट डायग्राम घेऊन कसा आहे का नाही एक्सपेरिमेंट कसा करायचा आहे ते आपल्याला बघायचं आहे. नंतर व्हेरिफिकेशन ऑफ व्होल्टेज रिलेशन, जो एसी सर्किट मध्ये आपण RL सिरीज सर्किट बघणार आहोत, RC सिरीज सर्किट बघणार आहोत, RLC सिरीज सर्किट बघणार आहे. मग ते कनेक्शन आपल्याला एक्सपेरिमेंट मध्ये करायचं आहे आणि त्यामध्ये व्होल्टेज रिलेशन कसं येते, आउटपुट व्होल्टेज आपल्याला मेजर करायचं. जेव्हा तुम्ही RL सर्किट सिरीज माउंट करणार आहात, RC सर्किट आणि RLC, त्यावेळेस व्होल्टेजचं रिलेशन आपल्याला कम्पेअर करायचं आहे. तुमचं व्होल्टेज किती येते आहे, तुम्हाला मॅग्निट्यूड किती मिळत आहे ते आपल्याला बघायचं आहे. Next part is nothing but verification of line and phase relation for star connected load. Line आणि phase कुठल्या चॅप्टर मध्ये आहे, पॉलीफेज. लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज. मग लाईन व्होल्टेज फेज रिलेशन म्हणजे व्होल्टेज आणि करंट रिलेशन स्टार कनेक्शन मध्ये कसं येत आहे आणि 5th चॅप्टर काय आहे, डेल्टा मध्ये कसं येत आहे ते आपल्याला बघायचंय. मग हे 5 एक्सपेरिमेंट जे आहेत ते कशासाठी आहेत, बेसिक इलेक्ट्रिकल आणि इंजिनिअरिंग साठी आहे. ते तुम्हाला एक्सपेरिमेंट राईटअप लिहायचे आहे. सेकंड जो पार्ट आहे तो तुमचा बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पण 5 एक्सपेरिमेंट्स येत आहेत. पहिलं काय आहे की तुम्हाला बेसिक कंपोनंट, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट कुठले कुठले आहेत, रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, ते आपल्याला बघायचे. त्याचे टाइप्स कुठले कुठले आहेत, ते कसं आपण टेस्ट करायचं आहे, मेजर कसे करायचे आहेत त्याचे व्हॅल्यू, ते आपल्याला इथं बघायचे आहे. सेकंड जो आहे व्होल्टेज अँड करंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड. जो आपण पीएन जंक्शन डायोड, सेमीकंडक्टर डायोड बघणार आहे त्याचं व्होल्टेज आणि करंट कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला टेबल आहे, त्याचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला तिथं मांडायचे आहेत टेबलमध्ये. थर्ड इज नथिंग बट हाफ वेव्ह अँड फुल वेव्ह रेक्टिफायर. आपल्याला ते कनेक्शन्स करायचे आहेत किट वरती आणि नंतर त्याचे काय आहेत वेव्हफॉर्म बघायचे आहेत CRO वरती. दुसरा आहे LVDT. जो काय ट्रान्सड्यूसर आहे त्यांनी आपण काय करायचं आहे, डिस्टन्स मेजर करायचा आहे युजिंग ट्रान्सड्यूसर. आणि 5वा जो आहे तो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स वरती आहे. ट्रूथ टेबल जे आपण बघणार आहोत, व्हेरियस गेट्स जे आपण बघणार आहोत त्याचे ट्रूथ टेबल आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत. आणि युनिव्हर्सल गेट पण आपल्याला बघायचे आहेत, नॅन्ड आणि नॉर कसे फॉर्म होत आहेत ते. मग हे 5 एक्सपेरिमेंट हे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स साठी आहे. पहिले 5 एक्सपेरिमेंट हे कशासाठी आहेत, इलेक्ट्रिकसाठी. त्याचं जे आहे राईटअप ते आम्ही तुम्हाला नंतर प्रोव्हाइड करू. ॲज वेल ॲज वी आर गोइंग टू कंडक्ट द एक्सपेरिमेंट ऑनलाईन. But before that, we will complete the syllabus and then we will go for the internal continuous assessment. So that will be nothing but ICA. Depending upon this write-up, who have submitted the write-up in timely submission, कुणी केलेला आहे त्याच्यावरती बेस
काय आहे, तुम्हाला साइड बाय साइड सिलेबस कम्प्लीट करता करता तुम्हाला हे राईटअप पण आम्ही देणार आहोत. ते पण तुम्ही कम्प्लीट करून टाइमली सबमिशन करायचं आहे. देन ओनली यू विल गेट व्हॉट नाईट टर्म that is nothing but internal continuous assessment ICA marks that will be of 25 marks. Clear with this? लक्षात आलेलं आहे का? बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिकचे किती किती एक्सपेरिमेंट्स आहेत ज्याच्यावरनं तुम्हाला टर्मवर्क मिळणार आहे. 5 एक्सपेरिमेंट आहेत बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी आणि 5 एक्सपेरिमेंट आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स साठी. ओके विथ दिस? साक्षी? Yes, ma'am. Okay. The next part is nothing but टेक्स्टबुक कुठले कुठले रेफर करायचे आहेत ते तुम्ही लिहून घेऊ शकता. टेक्स्टबुक कुठले कुठले रेफर करायचे आहेत. नाव इट इज ऑनलाईन. सो वेन इट विल स्टार्ट युअर ऑफलाईन यू कॅन गो इन द लायब्ररी किंवा लायब्ररीमध्ये एक चक्कर टाकून तुम्हाला जर स्टडी करायचा असेल तर तुम्हाला एकाने तुम्ही नोटबुक घेऊ शकता. त्यासाठी टेक्स्टबुक्स आहेत. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी व्हॉल्यूम नंबर 1 and 2 BL थेरेजा एस चांद कंपनी. ओके. व्हॉल्यूम नंबर 1 हे काय आहे? इलेक्ट्रिकल पार्ट साठी आहे आणि व्हॉल्यूम नंबर 2 हा काय आहे? इलेक्ट्रॉनिक्स पार्ट साठी आहे. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बाय VK मेहता. BL थेरेजा आणि VK मेहता सगळे रेफर करतायत, तुम्ही बघू शकता. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स हे इलेक्ट्रिकल साठी आहे. 2 जे पुस्तक आहेत इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आणि बेसिक इलेक्ट्रिकल. त्यामध्ये व्हॉल्यूम नंबर 1 मध्ये काय काय चॅप्टर इलेक्ट्रिकलचे पहिले 2 चॅप्टर असतात आणि व्हॉल्यूम 2 मध्ये बाकीचे 2 चॅप्टर असतील. नंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स बाय BL थेरेजा. सिमिलरली डिजिटल प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन हे एक चांगलं पुस्तक आहे. डिजिटल प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन बाय अल्बर्ट मॅल्विनो आणि प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस अँड सर्किट बाय BL थेरेजा. मग त्यामध्ये सगळे चॅप्टर तुमचे इलेक्ट्रॉनिक्सचे कव्हर होत आहेत. हा तुमचे पुस्तक आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. तुम्हाला जर आपल्याला मला वाटतं जून महिन्यात किंवा शेवटच्या जून महिन्यात जर तुम्हाला जमलं तर तुम्ही येऊन एकाने लायब्ररीमध्ये जे लोकलाईट आहेत त्यांनी तर येऊन एकाने लायब्ररीमधनं पुस्तकं घेऊ शकता. You can write the textbook name BL Thereja and VK Mehta. So this is about the Hello, ma'am. internal continuous assessment and what you can say textbooks as well as syllabus point that all you are written in the notebook you should write in the notebook. textbooks ICA marks ते तुम्हाला टेक्स्टबुक्स तर लिहू शकता. ICA ची गरज नाही. आपण सांगू शकतो किती एक्सपेरिमेंट आहेत. टोटल 10 एक्सपेरिमेंट्स आहेत बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स साठी. सो वी विल you now take the presentive and from next lecture we will start the first chapter that is nothing but DC circuit. Okay with this? Clear झालेला आहे का तुम्हाला सगळ्याला? कसे मार्क्स देणार आहे? तुमचा थेअरी पेपर हा 70 मार्काचा असणार आहे. नंतर ICA म्हणजे 25 मार्क्स असणार आहेत आणि ISC इट विल बी 30 मार्क्स. ओके विथ दिस? ओके. Okay. So we will take now the presenting. Roll number 1. Roll number 1. Present, ma'am. Number 2. Present, ma'am. Roll number 3. प्रेझेंट मॅम 2. Number 4. Roll number 4. प्रेझेंट मॅम. Roll number 5. प्रेझेंट. Roll number 6. Present. Roll number 7. Present, ma'am. Roll number 8. Roll number 9. Present, ma'am. 10. Roll number 10. प्रेझेंट. रोल नंबर 10 कोण आहे? आहे का रोल नंबर 10? सानिका. येस. प्रेझेंट. 11. साक्षी. Present, ma'am. रोल नंबर Present, ma'am. ऐश्वर्या. रोल नंबर 30. प्रेझेंट मॅम.
Roll number 13. Present, madam. Rutuja. Present, ma'am. Roll number Present. 14. Sonali. Present, Roll ma'am. number 15. Present. Roll Present, ma'am. 16. Okay, 16. Roll number 16. 17. Present, ma'am. Roll number 18. Roll number 19. Present, ma'am. Roll number 19 आहेत ना? Yes, ma'am. Roll number 20. Sujay Gaikwad. Yes, ma'am. 21. Present, ma'am. 22. अक्षय काळे. 21 present, ma'am. 21 आहे. 22 Present, ma'am. आहे. 23. श्रेयस. Present, ma'am. 24. Present, ma'am. वैभव. Present. 25. Twenty-five. 25. Present, ma'am. 26. 24 present, ma'am. 25 present. 26. Present, ma'am. 27. Present, ma'am. 28. Vishal More. Present, ma'am. 29. Present, ma'am. Present, ma'am. 30. Vishal Sarvade. Present, ma'am. 31. Rishi Shittu. Present, ma'am. 32. Present, ma'am. Raj. 32. Present. Okay, 33. Nehal. Present, ma'am. 34. Present, ma'am. 35. Present, ma'am. 36. Present, ma'am. 37. 35, present, ma'am. Oh, 37. Present, ma'am. 38. Shubhakti. 39. Present, ma'am. 40. Present. 41. Present, ma'am. 42. Present, ma'am. 43. Present, ma'am. 44. Present, ma'am. 45. 45. Swapnali. Present, ma'am. 46. Present, ma'am. 47. Present, ma'am. 48. Present, ma'am. 59. Present, ma'am. 50. 50. 51. Present, ma'am. 52. Present, ma'am. Shubham. Shubham Gauri. 53. 54. Aryash Jadhav. 54. Aryash Jadhav. 55. 56. Present, ma'am. 57. I could have never. 57. 58. Vishal Metkari. Vishal Metkari. 59. Present, ma'am. 59. 60. Present, ma'am. 61. Mihir. Present, ma'am. 62. Present, ma'am.
62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65. Vishwajit. 66, 66. Ravi. 67. Present, ma'am. Okay, 67, 66 पर्यंतच आहे ना? हाँ प्रेझेंट आहे मॅम. ओके, आता बघा तुमचे रोल नंबर 16 आहे का? रोल नंबर 16, रोल नंबर 18, 18. रोल नंबर 18, रोल नंबर 50, 50. रोल नंबर 53, 53. Roll number 55, 57, 59. So these are the absent students. 16, 18, 50, 53, 55, 57, 59. Okay, we'll stop the lecture. Thank you.